घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीतील भाजपाचे जिल्हा परिषद उमेदवार मनोजराव राणे आणि हरकुळ खुर्द पंचायत समितीचे उमेदवार चंद्रहास सावंत यांच्या हरकुळ खुर्द गावातील प्रचाराचा शुभारंभ हरकुळ खुर्द गावच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रीफळ फोडून करण्यात आला. मनोजराव राणे आणि चंद्रहास सावंत यांच्या विजयासाठी विठ्ठल रखुमाईला साकडे घालण्यात आले. हरकुळ गावातील सर्व मतदार जिल्हा परिषद उमेदवार मनोजराव राणे आणि पंचायत समिती उमेदवार चंद्रहास सावंत यांच्या पाठीशी असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी हरकुळ खुर्दचे माजी सरपंच सुभाष दळवी, अविनाश रासम, सरपंच राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी, सोसायटी चेअरमन धोंडू रासम, शक्ती केंद्र प्रमुख राजा डिचवलकर, माजी उपसरपंच संदीप रासम, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रासम, महेश दळवी, शंकर घाग, गीतांजली रासम, बूथ अध्यक्ष आशुतोष रासम, श्यामसुंदर रासम, जयप्रकाश हुले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष निलंबर रासम, रुपेश कुबल, प्रकाश दळवी, दीपक रासम, दीपक हुले, शशांक रासम, मंगेश राणे, भूषण रासम, अजित घाडी, गणेश रासम, मिलिंद पवार, शशिकांत सावंत, संतोष जाधव, नारायण जाधव, गंगाराम डिचवलकर, एकनाथ हुले, विवेक सावंत, अनिकेत रासम, प्रदीप रासम, दाजी रासम, विलास खानविलकर आदी उपस्थित होते. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मनोजराव राणे आणि हरकुळ खुर्द पंचायत समितीचे उमेदवार चंद्रहास सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज हरकुळ गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये श्रीफळ फोडून झालेला आहे. आज खरं म्हणजे एकादशी आहे आणि या मुहूर्तावरती आज विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये त्यांनी आपल्या विजयाच्या साकडं घातलेल्या आपल्यासोबत आहेत. बबलू सावंत, बबलू काय सांगाल, हरकुळमध्ये आपण प्रवेशानंतर आज प्रचाराचा शुभारंभ करताय? खरं तर आज तसं आम्ही प्रचाराला सुरुवात करतो, पण आमच्या महायुतीचे नेते सन्माननीय अजितदादा पवार हे आज आमच्यातून निघून गेले. त्याचं आमच्या मनामध्ये दुःख देखील आहे. हे जरी असलं तरी शेवटी निवडणूक प्रक्रिया आहे, ती तर राबवावी लागते. लोकशाही मार्गाने आम्ही प्रचार करतो आहे. मला वाटतं की या गावामध्ये म्हणण्यापेक्षा या पंचायत समितीमध्ये जवळजवळ 6 गाव आहेत माझ्या मतदारसंघामध्ये. त्यामध्ये 100% भाजपाचा नारा घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते ह्या आबालवृद्धांचे आम्हाला आशीर्वाद लाभले आहेत. आमच्या मनोजदादांना असतील, आम्हाला असतील, आणि यांच्या ह्या कार्यकर्त्यांच्या बळावर मला वाटतं की 100% आम्ही या ठिकाणी विजय संपादन. मनोजी काय सांगाल, पूर्ण जिल्हा मतदारसंघामध्ये बघितलं तर भाजपाचाच वारा आहे पूर्णतः, कसा रिस्पॉन्स? खरंच खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आता आपण बघत असाल तर आज आम्ही करूरमधून त्याचा सकाळी शुभारंभ केला. आता आम्ही हरकुळ खुर्दमध्ये आपल्या आज एकादशी आहे ती विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीने इथे आज प्रचाराला हरकुळमध्ये सुरुवात होते. पावनादेवीच्या आशीर्वादाने इथे सुरुवात होते. आणि आपण बघत असाल तर हरकुळ खुर्दमधील सर्वच आमच्या भारतीय जनता पार्टीचे लोक असतील, सर्वच कार्यकर्ते असतील, सर्वच आमचे हितचिंतक असतील, हे आज एकत्र येऊन प्रचारामध्ये सामील झाले आहेत. का तर त्यांना माहीत आहे की हा आपल्या गावचा विकास साधायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. आणि ह्या दोन्ही उमेदवारांना आम्हाला निवडून देण्यासाठी सगळे अहोरात्र आज काम करणार आहेत. सुभाष दळवी आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, खरं म्हणजे पूर्ण गाव जो आहे तो आता एकवटलेला दिसतोय. उमेदवारी इच्छुकांची भाऊगर्दी असताना सुद्धा निर्णय झाल्यानंतर पूर्णतः बघितलं तर एक संघपणे आता आपण भाजपा उमेदवारांच्या पाठीशी आहात. काय या पंचायत समिती हे आपले उमेदवार बबलू सावंत आणि जिल्हा परिषद मनोज राणे यांना विजयी करण्यासाठी आज शुभारंभ केलेला आहे. आणि ते संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. आणि सर्व या ठिकाणी गावातील सर्व माणसं या ठिकाणी जमलेली आहे आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं. अण्णा आहे, काय सांगाल, कशी रिॲक्शन? आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीचे उमेदवार राणेसाहेब सावंतसाहेब यांचा हरकुळ गावामध्ये
प्रचाराचा नारळ ठेवून प्रचार या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर या निवडणुकीत एक विशेष बाब म्हणजे गेले अनेक वर्ष किंवा अनेक वर्षापणे आपल्या जर भारत देशामध्ये सुद्धा एक निवडणूक एकतर्फी विषय नव्हतो, पण सुयोगाने यावेळी एक सगळे म्हणजे संपूर्ण जिल्हा भाजपमय झालेला आहे. त्याच्यामुळे 100% या हडकुळातून किंवा ह्या जिल्ह्यातून भाजपचा झेंडावर लागणार आहे आणि हे दोन येणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही, ती मात्र शंका नाही. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अकाली निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरी हे निधन झालं असलं तरी निवडणूक शासकीय कामं थांबत नसल्यामुळे हे काम करावंच लागतं. त्यांनासुद्धा संपूर्ण हडकुळ गावच्या वतीने त्यांना श्रद्धांजली, भाजपच्याही वतीने श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि हे दोन्ही भरघोस मताने विजयी होणार, याच्यात काही कुठलीही शंका नाही. काय रिॲक्शन आहे? सर्वप्रथम अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. या पंचायत समिती मतदारसंघातून मी इच्छुक होतो, मी फॉर्म भरला होता, पण दादांच्या शब्दासाठी आणि माझे दोन्ही भाऊच आहेत हे आणि यांच्यासाठी मी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी मी फॉर्म मागे घेतला आणि यांना दोन्ही बाजू माझा पाठिंबा दिलेला आहे. आज आमचे रावराणे साकीराव जिल्हा उमेदवार म्हणून त्यांनी माझी सभापती चांगलं काम केलं आहे. बबलू सरपंच यांनी डांबऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे सरपंच म्हणून काम केलं आहे. त्या ह्या ज्यांच्या कामाच्या जीवावर आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पायावर ते समोरचे जे उमेदवार आहेत त्या दोन्ही पण डिपॉझिट जप्त होणार याची मला आशा आहे. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जे मिळेल दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला त्या माझ्या हक्क बुजुर्ग मतदारसंघ मिळेल याची मला खात्री आहे. भाजपाच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाची खात्री बाळगताना विरोधी उमेदवारांचा डिपॉझिट सुद्धा जप्त होईल अशा प्रकारचा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे. आपल्यासह राजन चव्हाण, हरकुळ, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.